Hello students, very good morning to all of you. Today we'll continue the next part of basic concepts of chemistry. In last part we have discussed is atomic mass, correct? Average atomic mass, molecular mass and formula mass, correct na? Okay, and how to convert that atomic mass in gram, that also we have discussed in last lecture. बरोबर आहे ना? मास ऑफ ॲटम आपण फाइंड आउट केलं ग्रॅम मध्ये, मोलिक्युलर मास फाइंड आउट केला, एव्हरेज ॲटॉमिक मास त्याची गरज काय आहे, एव्हरेज ॲटॉमिक मास दॅट वी हॅव स्टडीड इन लास्ट लेक्चर, करेक्ट ना? ओके, नाउ दीज कन्सेप्ट्स वी आर गोइंग टू अप्लाय इन मोल कन्सेप्ट. ठीक आहे ना बाळांनो? मोल कन्सेप्ट, मोल आपण ऑलरेडी पाहिलं. ओके, व्हॉट इज मोल? मोल इज द युनिट ऑफ इज अमाउंट ऑफ सबस्टन्स. विच युनिट? एसआय युनिट. बरोबर आहे ना? मोल इज द एसआय युनिट ऑफ अमाउंट ऑफ सबस्टन्स. तर मोलच का? बरोबर आहे ना? अदर युनिट नाही का? नाही लक्षात येते ना? ओके, क्वेश्चन मार्क करायचं झालं असणार आहे. ओके, आता सपोज आपण 1 डझन असा वर्ड यूज करतो. 1 डझन, 1 क्रॉस, करेक्ट ना? 1 डझन मीन्स हाऊ मच? 12 आयटम्स. 12 आयटम्सला आपण काय म्हणतो? 1 डझन म्हणतो. बरोबर ना? 1 क्रॉस, 144 आयटम्सला आपण काय म्हणतो? येस, 1 क्रॉस म्हणतो. बरोबर ना? ओके, तसं काय, हा पार्टिकलचा बंच घ्यायचा आहे आपल्याला, कारण एक पार्टिकल आपण मोजू शकत नाही किंवा काउंट करू शकत नाही. कुठल्या युनिटमध्ये काउंट करणार 1 पार्टिकल? अँड इट इज व्हेरी व्हेरी स्मॉलर. आता ॲटम जर काउंट करायचं म्हटलं तर काय, इट इज व्हेरी व्हेरी स्मॉलर. बरोबर ना? म्हणून काय करावं लागतं आपल्याला? हीप घ्यावं लागेल, त्याचा बंच करावा लागेल. ठीक आहे ना? मोलचा मिनिंग काय होतो? ओके, येस, इट इज कॉल्ड ॲज हीप, हीप ऑफ ॲटम्स. लक्षात येते? दॅट इज द मोल. रिझन समजलं पाहिजे ना तुम्हाला की बाबा मोल का यूज करायचं? ओके, कारण सिंगल आयटम आपण मेजर करू शकत नाही. एक आयटमचा मास किती मेजर करू शकत नाही आपण. इट इज व्हेरी व्हेरी स्मॉलर. त्याच्यामुळे आपल्याला हीप ऑफ आयटम्स एकत्र स्टडी करायचे आहेत, बंच ऑफ आयटम्स एकत्र स्टडी करायचे आहेत आपल्याला. येतं लक्षात? म्हणून काय यूज करायचं आहे? मोल कन्सेप्ट यूज करायचा आहे. समजतंय हे? ठीक आहे. येस, मग मोल कसं डिफाइन करायचं बघा. ओके, येस, हियर 1 मोल इज द अमाउंट ऑफ सबस्टन्स, okay, yes, that contains as many entities or particles, okay, as there are atoms in exactly 12 gram of yes carbon 12 isotope. एक कार्बन 12 आइसोटोप घ्यायचा. ओके, येस, कार्बन 12 आइसोटोपचा येस मास किती घ्यायचं तुम्हाला? 12 ग्राम. ह्या 12 ग्राम मध्ये जेवढे पार्टिकल्स आहेत, एवढ्या एंटिटीज आहेत, बरोबर ना? ओके, दॅट एंटिटीज इक्वल टू काय असणार आहे? 1 मोल. म्हणजे 12 ग्राम मध्ये जेवढे पार्टिकल्स आहेत, ओके, दॅट पार्टिकल्स मीन्स 1 ग्राम. ओ सॉरी, 1 मोल. परत बघा, 1 मोल इज द अमाउंट ऑफ सबस्टन्स, करेक्ट ना? ओके, येस, दॅट कंटेन्स ॲज मेनी एंटिटीज और पार्टिकल्स ॲज देर आर ॲटम्स एक्झॅक्टली 12 ग्राम ऑफ येस कार्बन 12 आइसोटोप्स. लक्षात येते हे? कार्बन 12 आइसोटोप मध्ये, बरोबर ना? ओके, किती ग्रॅम घेतलेलं आहे? 12 ग्रॅम. ओके, इथं जेवढे एंटिटीज असतील, इथं जेवढे पार्टिकल्स असतील ना, ओके, दॅट इज इक्वल टू दी 1 मोल. मग किती पार्टिकल्स असतात? एक्सपेरिमेंटली इट इज फाउंड. लास्ट लेक्चर मध्ये सांगितलं तुम्हाला, बरोबर ना? मग किती घ्यायचं तुम्हाला? 12 ग्रॅम कार्बन घ्यायचं आहे, करेक्ट. 12 ग्रॅम कार्बन मध्ये किती एंटिटीज असतात? तर इक्वल टू दी ॲव्होगॅड्रोज नंबर. सी हियर 1 mole is the amount of substance which contains 6.022 into 10 to the power 23 particles introduced by the Avogadro. बरोबर ना? Avogadroने इंट्रोड्यूस केला हा नंबर, म्हणून त्या नंबरला काय म्हटलं जातं? Avogadro's नंबर. Avogadro's number or Avogadro's constant. Avogadro's constant, which is denoted by Na, which is denoted by Na. बरोबर ना? मग Na लक्षात ठेवा. आता Avogadro's नंबर काय आहे किंवा Avogadro's कॉन्स्टंट काय आहे? 6.022 into 10 to the power 23. हे काय असणार आहे? पर मोल. काय आहेत? एंटिटीज और पार्टिकल्स पर मोल. ठीक आहे ना? ओके, किती नंबर्स आहेत? 6.022 into 10 to the power 23. ओके, त्याला असं पण म्हणू शकता तुम्ही 6.022 into 10 to the power 23 particles
पर मोल. पर मोल, प्रत्येक मोल मध्ये एवढे पार्टिकल्स. ठीक आहे ना. खूप महत्वाचा नंबर मिळाला बळनो आपल्याला हा ॲव्होगॅड्रोस नंबर. ओके, दॅट इज 6.022. पाठ करून ठेवायचा आता. आलं लक्षात. ओके, खूप महत्वाचा ओके नंबर आहे हा. समजलं हे. मग 1 मोल ऑफ एनी सबस्टन्स. ठीक आहे ना, कुठलाही सबस्टन्स असू द्या, 1 मोल जर घेतला आपण. नोट करा हे, स्क्रीनशॉट घेत चला. ओके, 1 मोल of substance is equal to how many particles? 6.022 into 10 to the power 23 काय असणार आहेत? particles or entities. त्याच्यामधल्या ज्या काय एंटिटीज आहेत त्या एंटिटीज म्हणजे काय असणार आहे? 1 मोल असणार आहे. 1 मोलचा मीनिंग समजलं बघा तुम्हाला. तर 1 मोल म्हणजे एवढे पार्टिकल्स. बंच ऑफ पार्टिकल्सला आपण काय केलंय? 1 मोल कन्सिडर. लक्षात आलं का बघा तुम्हाला? ठीक आहे. एवढे 10 to the power 23 म्हणजेच काय? ओके, किती झिरो झाले लक्षात येते का तुमच्या? बघा 23. लक्षात काउंट सुद्धा करता येणार एवढे झिरोज असतात बळांनो त्याच्या समोर. करेक्ट. त्या बंचला, त्या हेपला काय म्हणायचं आहे? 1 मोल. क्लिअर झालं हे? येस. पुढची एंटिटी घेऊया. ओके, खूप महत्वाची जी की रिक्वायर्ड आहे, दॅट इज मोलार मास. मोलार मास. ओके, किंवा ग्राम ॲटॉमिक मास. ठीक आहे. येस. मोलार मास काय आहे? it is the mass of 1 mole atoms, or it is the mass of 1 mole atoms or 6.022 into 10 to the power 23 atoms. लक्षात येते? ठीक आहे. मोलार मास म्हणजे काय किंवा ग्रॅम ॲटॉमिक मास म्हणजे काय? येस, इट इज दी मास ऑफ 1 मोल ॲटम्स और ठीक आहे 6.022 into 10 to the power 23 atoms in gram. ओके, दॅट इज कॉल्ड ॲज अ मोलार मास. लक्षात येते? कशामध्ये कन्वर्ट करायचं तुम्हाला? त्याला ग्रॅम मध्ये कन्वर्ट करायचं आहे. क्लिअर आहे? ठीक आहे. येस. मग मास ऑफ ॲटॉमिक मास घेऊया अगोदर. ॲटॉमिक मास ऑफ 1 ॲटम इज इक्वल टू काय असतो? ए इन युनिफाईड मास. ॲटॉमिक मास ए ने रिप्रेझेंट करतो आपण, बरोबर आहे ना? ओके, सिम्बॉल एक्स इज द एलिमेंट, झेड ए. A is what? Atomic mass. कशामध्ये असतो? AMU किंवा U, and this is called atomic number. atomic number हे नोन आहे तुम्हाला ऑलरेडी, बरोबर आहे ना? ओके, मग ॲटॉमिक मास युनिट जो आहे किंवा युनिफाईड मास जो आहे, ओके, त्याच्यामध्ये काय मेजर करतात? ॲटॉमिक मास. ओके, मग मास ऑफ 1 atom in gram is equal to काय असणार आहे सांगा बरं? yes, definitely it is equal to A into 1.66 into 10 to the power minus 24 gram. ठीक आहे. 1.66 into 10 to the power minus 24 ग्रॅम न आपण कशाला मल्टिप्लाय करतो? ए ला मल्टिप्लाय करतो. त्यावेळेस मास कशामध्ये मिळेल आपल्याला? ग्रॅम मध्ये. येथे लक्षात हे? ठीक आहे. मग एक ॲटमचा मास झाला बळानो. किती ॲटमचा मास झाला? 1 ॲटमचा मास. ठीक आहे. मग मास ऑफ आपल्याला किती? 1 मोल साठी फाइंड आउट करायचं आहे मास, बरोबर आहे ना? इट इज द मास ऑफ 1 मोल ॲटम्स. ओके, किंवा काय म्हणलंय? 6.022 into 10 to the power 23 ॲटम्स इन ग्राम.
म्हणजे काय असणार आहे मोलार मास. बरोबर आहे ना. ओके येस. मग काय करा, मास ऑफ 6.022 into 10 to the power 23 atoms in gram is equal to how much करा. बरोबर आहे ना. क्रॉस मल्टिप्लिकेशन जर केलं आपण, ओके, तर काय येतं बघा बरं. एका आयटम साठी मास फाइंड आउट केलं तर 6.022 10 to the power 23 साठी ओके किती, ठीक आहे यस, किती येईल इज इक्वल टू A into 1.66 into 10 to the power 23. बरोबर ना. कशामध्ये आहे ग्रॅम मध्ये. करेक्ट. हा कशामध्ये मास ऑफ 6.022 into 10 to the power 23 atoms म्हणले हे. बरोबर ना. हे कशामध्ये असतात पर मोल मध्ये, एक मोल साठी. करेक्ट ना. ठीक आहे. A into 1.66 into 10 to the power 23 ग्रॅम इंटू ओके कशामध्ये 6.0022 इंटू 10 to the power ओके, इथं काहीतरी रॉंग झालं ना. ओके 24 आहे, इथं 23. कशानं मल्टिप्लाय केलं आपण 1.66 इंटू 10 to the power 24. ठीक आहे ना. हा ग्रॅम मध्ये असतो, लक्षात ठेवा. डायरेक्ट मल्टिप्लाय करतो मी 6.022 इंटू 10 to the power 23. ह्या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन जे आहे बळानो, ओके, ती एक एक्झॅक्ट व्हॅल्यू आहे, लक्षात ठेवा. आता हे मल्टिप्लिकेशन, दिस मल्टिप्लिकेशन कम्स आउट टू बी अप्रॉक्सिमेटली 1 इज इक्वल टू A इंटू 1. A इंटू व्हॉट 1. कशामध्ये येईल ग्रॅम मध्ये. ओके इज इक्वल टू A ग्रॅम. Okay, so mass of 1 mole atoms is equal to how much? A gram. एक आहे yes atomic mass consider केलं आपण. समजतंय का. कन्वर्ट करूया आपण, बघू येतं का. ठीक आहे. मास ऑफ 1 मोल ॲटम किंवा काय मास ऑफ 6.022 इंटू 10 to the power 23 atoms इज इक्वल टू हाउ मच 1 ग्रॅम. ठीक आहे ना. ओके फॉर एक्झाम्पल आता डायरेक्ट फाइंड आउट करू शकता तुम्ही. फॉर एक्झाम्पल ओके तुम्हाला काय दिलं, हेलियम दिलेलं आहे. सपोज हेलियम ॲटॉमिक मास इज व्हॉट 4. बरोबर आहे ना. इन ॲटॉमिक मास युनिट 4 काय असणार आहे यू. लक्षात येत आहे. म्हणजे हा काय आहे ए आहे ॲटॉमिक मास. मग त्या एच्या ठिकाणी काय ठेवाल तुम्ही, समजते का बघा 4 ठेवाल. ॲटॉमिक मास युनिटचं कन्व्हर्जन करायचं आहे आपल्याला. ओके येस. युनिटचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं येस ह्या दोन A इंटू 1.66 इंटू 10 to the power 24 ग्रॅम मध्ये होतं. समजलं ना. ओके ह्याला कन्वर्ट करूया आपण. इज इक्वल टू ओके येस बघा एका ॲटमचा मास आहे. बरोबर आहे ना. ओके येस. ॲटॉमिक मास ऑफ ओके येस वन ॲटम ऑफ हेलियम ओके इज इक्वल टू हाउ मच इज इक्वल टू 4u. समजलं हे 4u. सो मास ऑफ 1 ॲटम ऑफ हेलियम इन ग्राम इज इक्वल टू काय कराल 4 इंटू 1.66 इंटू 10 to the power ओके किती घ्याल -24 ग्रॅम. जसं इथं केलं आपण ओके इथं ए ठेवला होता, एच्या ठिकाणी कोण आहे इथं आता 4 आहे. बरोबर ना. ओके देन मास ऑफ 6.022 इंटू 10 to the power 23 atoms in gram is equal to how much?
बरोबर आहे ना. ओके, इथं आता काय कराल तुम्ही, क्रॉस मल्टिप्लिकेशन कराल. ओके, ठीक आहे. काय येईल सांगा बरं, इज इक्वल टू, तुम्ही समोरासमोर व्यवस्थित लिहा. ठीक आहे. येस, ह्या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन होईल. 4 इंटू 1.66 इंटू 10 टू द पॉवर -24 इंटू 6.022 इंटू 10 टू द पॉवर ओके 23. ह्या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन किती येतं, 1 येतं. इट मीन्स 4 ओके एस ग्रॅम येतं. बरोबर आहे ना. ओके, एस कोणासाठी, 1 मोल आयटमसाठी. 1 मोल atoms ऑफ हेलियम. समजतंय ना. ओके, कशामध्ये, ग्रॅम मध्ये. काय आहे, हा मास आहे. मास ऑफ 1 मोल ओके एस atoms ऑफ हेलियम इन व्हॉट, ग्रॅम. किती आहे, 4 ग्रॅम. ठीक आहे ना. ओके, सिंपल वेने सांगतो तुम्हाला आता मी. ओके, कितीने मल्टिप्लाय करायचं समजलं ना. ओके, 1 ने मल्टिप्लाय करायचं. का, कारण ह्या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन किती येतं, 1 येतं ऑलरेडी. ठीक आहे. मग ग्रॅम मध्ये मोलार मास जर फाइंड आउट करायचं असेल तुम्हाला, ओके, तर कसं करायचं बघा, केअरफुली लक्ष द्या. ठीक आहे ना. येस, आता हे तुम्ही कधीच विसरणार नाही. ओके, सिंपल आयडिया सांगतो मी तुम्हाला. आता सपोज हायड्रोजनचा ॲटॉमिक मास किती आहे रे बाळांनो, 1 आहे. इज इक्वल टू, ठीक आहे ना, ॲटॉमिक मास ए इज इक्वल टू काय असणार आहे हायड्रोजनसाठी, ए इज इक्वल टू व्हॉट, 1 ॲटॉमिक मास युनिट. बरोबर आहे ना. तोच कशामध्ये घ्यायचा आपल्याला, ग्रॅम मध्ये घ्यायचा आहे. ठीक आहे ना. ओके, ग्रॅम मध्ये कसं घ्याल, 1 ग्रॅम पर मोल. पर मोल म्हणजे काय, एका मोलसाठी. आलं लक्षात हे आता. ठीक आहे. पर मोल काय लिहिलं, एका मोलसाठी 1 ग्रॅम. आता इथं असं लिहिलं होतं ना. ओके, फॉर 6.022 इंटू 10 टू द पॉवर 23 ॲटम्स म्हणजेच किती, 1 मोल ॲटमसाठी. आलं लक्षात हे. ठीक आहे. येस, हेलियम. सपोज हेलियम आहे, ॲटॉमिक मास किती आहे, 4 आहे. बरोबर आहे ना. ओके, मग ए इज इक्वल टू काय सांगू शकता, 4U. ह्या 4U लस ओके कसं लिहाल तुम्ही, 4 ग्रॅम पर मोल. एका मोल साठी किती असणार आहे, 4 ग्रॅम असणार आहे. म्हणजेच काय की ॲटॉमिक मास युनिट किंवा युनिफाईड मासच काय करायचं तुम्हाला, ग्रॅम मध्ये घ्यायचं आहे एका मोल साठी. दॅट इज इट्स येस ॲटॉमिक मास इन ग्रॅम. मास मास ऑफ दॅट ॲटम इन ग्रॅम. क्लिअर आहे. ठीक आहे. मग 4 ग्रॅम मध्ये किती पार्टिकल्स असतात हे पण महत्वाचं आहे. 6 पॉइंट, ठीक आहे ना. ओके, येस 022 इंटू 10 टू द पॉवर 23 ओके एस ॲटम्स. हे पण महत्वाचं आहे. ओके, एका ग्रॅम मध्ये पार्टिकल्स म्हणू शकता ॲटमच्या ठिकाणी. का, कारण पार्टिकल्स मध्ये मॉलिक्युल्स येतात, ॲटम्स येतात, आयन्स येतात, कुठलेही असू शकतात. ठीक आहे ना. पार्टिकल्स इज द बेटर वर्ड. आपण पुढे ॲटम्स मॉलिक्युल सगळं स्टडी करणार आहे, डोंट वरी. ठीक आहे ना. येस, बघा ए म्हणजेच काय आहे, ॲटॉमिक मास युनिट किती आहे, 1 आहे त्याच्यासाठी. ठीक आहे. ग्रॅम मध्ये किती, 1 ग्रॅम पर मोल. करेक्ट. आणि 1 ग्रॅम पर मोल म्हणजेच काय आहे, 6.022 इंटू 10 टू द पॉवर 23 पार्टिकल्स. बरोबर आहे ना. ओके, येस 1 ग्रॅम इज इक्वल टू असं लिहू शकतो ना. ठीक आहे. सुरुवातीला थोडंसं कन्फ्युजन होईल, पण काय येस प्रॅक्टिस करत गेलं की काय क्लिअर होत जाईल कन्फ्युजन. समजलं, हे पर मोल आहे. क्लिअर. ठीक आहे. पुढे घेऊया. सपोज ऑक्सिजन दिलेला आहे तुम्हाला. ॲटॉमिक मास इज व्हॉट, 16. ए इज इक्वल टू काय आहे इथं, 16 आहे. कशामध्ये, यू आहे. काय करा, 16 ग्रॅम पर मोल घ्या. 1 मोल ऑफ सबस्टन्स साठी, आणि हा कशासाठी, 1 ॲटम साठी. समजलं ना. ओके, आता त्याला डिवाइड करूया आपण. कशामध्ये, ॲटॉमिक मास मध्ये आणि मोलार मास मध्ये. ठीक आहे. एक्झाम्पल साठी घ्या. इथे लिहा एलिमेंट. ठीक आहे. आयडिया येईल तुम्हाला. आता ॲटॉमिक मास लिहा इथं. ॲटॉमिक
मास कशामध्ये लिहायचा? यू मध्ये लिहायचा. मोलार मास कडे जायचं आपल्याला. ॲटॉमिक मास, ठीक आहे ना? ओके, त्याचा मोलार मास कशामध्ये असणार आहे? हा ग्रॅम पर मोल मध्ये. ग्रॅम पर मोल मध्ये, ठीक आहे ना? ओके, खाली लिहू शकता तुम्ही युनिट विथ. ओके, हायड्रोजन साठी ॲटॉमिक मास किती असतो? 1 यू. ओके, आणि मोलार मास किती असणार आहे? 1 ग्राम पर मोल. प्रत्येक मोल साठी किती? 1 ग्राम. समजलं ना? ओके, बघा सेमच एंटिटी आहे. डिफरन्स आहे का त्याच्यामध्ये? काय नाही. ऑक्सिजन आहे सपोज. ऑक्सिजन साठी किती घ्याल? 16 यू. हा कोणासाठी असणार आहे? फॉर 1 ॲटम. ॲटॉमिक मास कोणासाठी असतो? फॉर 1 ॲटम. लक्षात ठेवा, ठीक आहे? आणि हा कोणासाठी असतो? फॉर 6.022 इंटू 10 टू द पॉवर 23 ॲटम्स. एवढ्या ॲटम साठी असतो हा. समजलं ना? ओके, एका मोल मध्ये म्हणजे किती? 6.022 10 टू द पॉवर 23 ॲटम्स साठी किती? 1 ग्रॅम. समजलं ना? किती सिंपल कॅल्क्युलेशन करून दिले बघा. ओके, 16 ग्रॅम पर मोल एका मोल साठी. समजलं का? हे खूप सिम्प्लिफाय करून सांगतो मी बाळांनो. फॉर 6.022 इंटू 10 टू द पॉवर 23 ॲटम्स म्हणजे काय? फॉर 1 मोल, एका मोल साठी. क्लिअर? कार्बन आहे सपोज. कार्बनचा ॲटॉमिक मास किती असतो? एका ॲटमचा 12 यू युनिफाईड मास. ठीक आहे, मोलार मास किती होईल मग कार्बन साठी? येस, इट इज अ 12 ग्राम पर मोल. ठीक आहे, आपण एक स्टँडर्ड घेतलं होतं बाळांनो. काय स्टँडर्ड घेतलं होतं? कार्बन 12. ठीक आहे, मग 12 ग्रॅम ऑफ कार्बन कंटेन्स हाऊ मेनी ॲटम्स? 6.022 इंटू 10 टू द पॉवर 23 ॲटम्स. ठीक आहे ना? ओके, पुढे मी रिलेशन देतो. 1 मोल ॲटम्स म्हणजे किती असणार आहेत? तेवढे. मग त्याचा ग्रॅम मध्ये कन्व्हर्जन करायचं आपल्याला. 12 ग्रॅम. क्लिअर आहे हे? ठीक आहे, पुढे लिहा आता. ठीक आहे, येस. बघा, 1 मोल ऑक्सिजन ॲटम्स. बघा, ॲटम्स मध्ये घेतले आपण. 1 मोल ऑक्सिजन ॲटम्स इज इक्वल टू किती? 6.022 इंटू 10 टू द पॉवर 23 ॲटम्स ऑफ ऑक्सिजन. समजलं का? 1 मोल ऑक्सिजन ॲटम्स म्हणजे किती? 6.022 इंटू 10 टू द पॉवर 23 ॲटम्स ऑफ ऑक्सिजन. लक्षात आलं? ठीक आहे, येस. त्यालाच काय घेऊ शकताय? 16 ग्रॅम ऑफ ऑक्सिजन. 16 ग्रॅम ऑफ ऑक्सिजन ॲटम्स. समजलं? म्हणून काय की येस, ह्या ऑक्सिजन ॲटम्स साठी ओके, येस, काय म्हणू शकता तुम्ही? ग्रॅम ॲटॉमिक मास ऑफ ऑक्सिजन म्हणजेच काय? 1 मोल. ग्रॅम ॲटॉमिक मास, 1 ग्रॅम ॲटॉमिक मास ऑफ ऑक्सिजन म्हणजेच किती असतो? ठीक आहे, इथं नोट करा आता. 1 ग्रॅम ॲटॉमिक, ग्रॅम ॲटॉमिक मास म्हणजे काय? मोलार मास. 1 ग्रॅम ॲटॉमिक मास और मोलार मास of oxygen, okay, is equal to how much? 16 ग्रॅम. समजलं? कशामध्ये असणार आहे? पर मोल. प्रत्येकासाठी असंच येईल आता. 1 ग्रॅम atomic mass or molar mass of oxygen is equal to 16 ग्रॅम पर मोल. पर मोल म्हणजे एका मोल साठी, म्हणजेच किती? 1 मोल of
ऑक्सिजन ॲटम्स, ॲटम्स म्हणतोय मी, ठीक आहे ना. ओके येस, खूप केअरफुली बघा, मॉलिक्यूल वगैरे म्हणत नाही किंवा कंपाऊंड म्हणत नाही तिथं, ठीक आहे. ॲटम्स. आयडियाज येतात, जनरल आयडियाज येतात बळा तुम्हाला आता, ठीक आहे. पुढे जाऊया. कॅल्क्युलेशन ऑफ मोलार मास ऑफ, ओके येस, मॉलिक्यूल जर दिलेलं असेल तुम्हाला, ओके, मोलार मास कसं कॅल्क्युलेट करायचं. सपोज CO2 दिलेला आहे. आता नेक्स्ट एक्झाम्पल घ्या, CO2. ओके, CO2 चा मॉलिक्युलर मास किती आहे. मॉलिक्युलर मास किती येतो. 12 प्लस, ओके 16 प्लस 16 32 44 ओके U येतो. करेक्ट. युनिफाईड मास. मोलार मास किती होईल. मोलार मास 44 ग्रॅम पर मोल. ठीक आहे. मग 1 मोल CO2 ओके इज इक्वल टू हाऊ मच 44 ग्रॅम. बघा खूप महत्वाचं आहे. 1 मोल बरोबर आहे ना, इथं पर मोल म्हटलंय ना. पर मोल म्हणजे किती. एका मोलसाठी. पर मोलचा मिनिंग समजला बळा ना. ओके नोट करा तसं. ओके पर मोल म्हणजे 44 ग्रॅम. ठीक आहे ना. ओके मग 1 मोल म्हणजेच पर मोल. समजलं हे. ठीक आहे. इज इक्वल टू काय सांगू शकताय 6.022 into 10 to the power 23 molecules of CO2. Molecules of CO2. सिंपल आहे ना. 1 मोल म्हणजे 44 ग्रॅम. 44 ग्रॅम म्हणजे किती मॉलिक्युल्स. रिलेशन समजलं. येस हे तिन्ही रिलेशन्स खूप महत्वाचे आहेत. ओके येस मोल ग्रॅम मॉलिक्युल्स. ॲटम्स आपण नंतर बघूया. समजलं हे. ठीक आहे. दुसरा घेऊया आता. सपोज मी काय घेतलं इथं सपोज NaOH घेऊया. NaOH करा बरं काउंट. सोडियम 23 प्लस ऑक्सिजन 16 प्लस 1 40 काय येतो U. लक्षात आलं. 40 U युनिफाईड मास एक मॉलिक्यूल साठी आहे हा. बरोबर आहे ना. मॉलिक्युलर मास कोणासाठी असतो 1 मॉलिक्यूल साठी. समजत नसेल तर नोट करून ठेवा तिथं. ठीक आहे. 40 U आहे. हा किती असतो 23 प्लस ऑक्सिजन 16 प्लस हायड्रोजन 1. ओके मोलार मास काय असेल मग. मोलार मास म्हणजे काय मास ऑफ 1 मोल ऑफ दिस मॉलिक्युल्स म्हणजे किती मास ऑफ 6.022 into 10 to the power 23 मॉलिक्युल्स. किती येणार आहे तोच येतो फक्त कशामध्ये ग्रॅम पर मोल. किती सिंपल आहे. ठीक आहे. येस मग ह्याचा मिनिंग काय होतो 1 मोल NaOH इज इक्वल टू किती 40 ग्राम पर मोल लिहायची गरज नाही इथं कारण इथं 1 मोल लिहिलंय ऑलरेडी म्हणजेच तो पर मोल आहे. एका मोल साठी म्हणजे येस पर मोल. समजलं. 40 ग्रॅम इज इक्वल टू ओके 6.022 into 10 to the power 23 molecules of NaOH. अंडरस्टूड. मिनिंग समजलं बळा हे तुम्हाला आता. ओके कॅल्क्युलेशन्स कडे जाऊया आता. Calculation of number of moles. बरोबर आहे ना. ओके कशाने इंडिकेट करतो आपण N ने इंडिकेट करतो.
करेक्ट, अमाऊंट ऑफ सबस्टन्स एन ने इंडिकेट केलं होतं. ठीक आहे. येस. कॅल्क्युलेशन ऑफ नंबर ऑफ मोल्स, त्याच्यामध्ये काय कंडिशन्स आहेत. फर्स्ट कंडिशन, इफ mass of substance is given. बघा, सबस्टन्सचा मास जर गिवन असेल तर नंबर ऑफ मोल्स कसं फाइंड आउट करायचं. देन नंबर ऑफ मोल्स that is n is equal to mass of substance, म्हणजे कुठला मास, गिवन मास ऑफ सबस्टन्स डिवायडेड बाय मोलार मास. गिवन मास ऑफ सबस्टन्स डिवायडेड बाय मोलार मास. सो n इज इक्वल टू काय येईल फॉर्म्युला, एकतर m डिवायडेड बाय कॅपिटल M घ्या और W डिवायडेड बाय M. M ला काय म्हणतो आपण, मास, बरोबर आहे ना. केस मास, आणि W ला काय घेतो, वेट घेतो. ओके. केमिस्ट्रीमध्ये ह्या दोन टर्म्स आपण सेम कन्सिडर करून जायच्या, मास किंवा वेट. समजलं. ठीक आहे. मास ऑफ सबस्टन्स और वेट ऑफ सबस्टन्स. वेट ऑफ सबस्टन्स डिवायडेड बाय मोलार मास, कॅपिटल M ने इंडिकेट करतात मोलार मास. क्लिअर झालं. हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल, एक एक्झाम्पल घ्या आता. कन्सिस्टंट राहायचं वळण. ठीक आहे ना, सगळ्या गोष्टी समजतील. कॉम्प्लिकेटेड असलेल्या गोष्टी सुद्धा समजतील तुम्हाला. फक्त कन्सिस्टंट राहायचं, विचार करत राहायचा कंटिन्यू. ओके. calculate the number of moles in त्याच्यामध्ये फर्स्ट घ्या. फर्स्ट. ठीक आहे. आता मास जो लिहिला होता आपण, ओके, तो ग्रॅम मध्ये असतो. नोट करा तिथं, ग्रॅम मध्ये. मास ऑफ सबस्टन्स इन ग्रॅम. ठीक आहे. फर्स्ट आहे 23 ग्रॅम ऑफ सोडियम. सेकंड आहे 200 ग्रॅम ऑफ कॅल्शियम कार्बोनेट. सिंपल देतो सुरुवातीला वळण. ओके. थर्ड 90 ग्रॅम ऑफ वॉटर, H2. मास कशामध्ये आहे, ग्रॅम मध्ये. समजलं ना. मास ऑफ सबस्टन्स गिवन आहे तुम्हाला. सिअर. नंबर ऑफ मोल्सचा फॉर्म्युला काय लिहिला आपण, नंबर ऑफ मोल्स इज इक्वल टू n आहे ना, मास ऑफ सबस्टन्स इन ग्रॅम. लक्षात ठेवा, हे ग्रॅम मध्ये तिथं नोट करून ठेवा. ग्रॅम, मास ऑफ सबस्टन्स इन ग्रॅम. ठीक आहे. डिवायडेड बाय मोलार मास. मोलार मास कशामध्ये असतो, मोलार मास इन ग्रॅम पर मोल. बरोबर आहे ना. मोलार मास कशामध्ये, ग्रॅम पर मोल मध्ये. ही युनिट सुद्धा माहिती असले पाहिजे तुम्हाला सुरुवातीला तरी. करेक्ट. किलोग्राम मध्ये दिलं, मिलीग्राम मध्ये दिलं बळण, तर कन्व्हर्जन करता आलं पाहिजे. बरोबर आहे ना. ठीक आहे. नंबर ऑफ मोल्स. सो n इज इक्वल टू, करेक्ट, मास डिवायडेड बाय काय घेतो आपण, मोलार मास. ठेवा बरं. फर्स्ट घेऊया आपण कोणासाठी, फॉर सोडियम्स. 23 ग्रॅम ऑफ Na. ठीक आहे ना. ओके. मग मास किती दिलेला आहे, 23 डिवायडेड बाय कशामध्ये आहे, ग्रॅम मध्ये. मोलार मास किती असतो सोडियमचा, मोलार मास ऑफ सोडियम M for Na is equal to 23 ग्रॅम पर मोल. ॲटॉमिक मास युनिट जो आहे तोच कशामध्ये घ्यायचा, ग्रॅम मध्ये, पर मोल. करेक्ट. ठेवा इथं 23 ग्रॅम पर मोल. ग्रॅम ग्रॅम गेट कॅन्सल्ड, मोलला वरती घेऊन जा. ठीक आहे. काय येतो, 1 मोल.
आलं का लक्षात हे? ठीक आहे. कॅल्क्युलेशन कसं केलं बघा, ह्या युनिटवरनं सुद्धा समजते की आपलं कॅल्क्युलेशन करेक्ट आहे. 23 मास गिवन होता, बरोबर आहे ना, ग्रॅम मध्ये. मोलार मास कशामध्ये आहे? ग्रॅम पर मोल मध्ये. लक्षात येते ना? ठीक आहे. येस, मग इथं मासच्या ठिकाणी मास ठेवलं आपण. येस, मोलार मासच्या ठिकाणी मोलार मास ठेवला. ग्रॅम ग्रॅम गेट कॅन्सल्ड. पर मोलचं काय झालं? वरती गेल्यानंतर मोल. किती आलं? 1 मोल. म्हणून काय, 1 मोल ऑफ सोडियम इज इक्वल टू किती असणार आहे मग? 23 ग्रॅम. आलं लक्षात? 1 मोल. ठीक आहे. सेकंड कॅल्क्युलेशन करा. नेक्स्ट काय? 200 ग्रॅम ऑफ कॅल्शियम कार्बोनेट. सो एन सेकंड साठी एन इज इक्वल टू मास डिवायडेड बाय मोलार मास. मास किती आहे? 200 ग्रॅम. 200 ग्रॅम डिवायडेड बाय त्याचा मोलार मास कॅल्क्युलेट करा बरं. कॅल्शियम कार्बोनेट, कॅल्शियम कार्बोनेट साठी. ठीक आहे. कॅल्शियम 40 प्लस कार्बन 12 प्लस ऑक्सिजन 3 आहेत. 3 इंटू वॉट? 16. म्हणजे किती होईल? 48. 48 प्लस 12 60. 60 प्लस 40 100. 100 कशामध्ये असेल? ग्रॅम पर मोल मध्ये. मोलार मास म्हटलं की कशामध्ये? ग्रॅम पर मोल. आयडियाज येत आहेत बळण होतं तुम्हाला? ओके, ठेवा इथं 100 ग्रॅम पर मोल. ओके, ठीक आहे. डिवाइड करा. किती येतं? 2. सो n इज इक्वल टू 2 मोल. समजलं हे? आपण मोल्स कॅल्क्युलेट करतोय. नेक्स्ट वन, थर्ड बघा. 90 ग्रॅम H2O फाइंड आउट करा बरं. H2O मोलार मास काय असेल? हायड्रोजन 2 इंटू 1 प्लस ऑक्सिजन 16. टोटल किती होईल? 18. कशामध्ये? ग्रॅम पर मोल. युनिफाईड मासचं कन्व्हर्जन केलं कशामध्ये? ग्रॅम पर मोल. काय लागणार आहे आपल्याला? मोलार मास लागणार आहे. क्लिअर? ठीक आहे. ठेवा इथं. सो गिवन किती आहे? 90 ग्रॅम डिवायडेड बाय 18 ग्रॅम पर मोल. ग्रॅम ग्रॅम गेट कॅन्सल्ड. 90 डिवायडेड बाय 18 मीन्स 5. बरोबर ना? ओके, इट मीन्स 5 मोल. 90 ग्रॅम ऑफ H2O मध्ये टोटल नंबर ऑफ मोल्स किती आहेत? 5 आहेत. टोटल नंबर ऑफ मॉलिक्युल्स कसं फाइंड आउट करायचं? ठीक आहे, बघूया पुढे. तर कैलकुलेशन ऑफ नंबर ऑफ मोल्स होते हैं. ठीक है, कैलकुलेशन ऑफ नंबर ऑफ मॉलिक्यूल्स. नंबर ऑफ मॉलिक्यूल्स. Okay, yes. So number of molecules is equal to, त्याला आपण कॅपिटल N न इंडिकेट करूया. नंबर ऑफ मॉलिक्युल्सला नंबर ऑफ मॉलिक्युल्स इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स that is N into small n into Avogadro's number. In short, that is Na. बरोबर आहे ना? ओके, सो इन शॉर्ट फॉर्म्युला काय होणार आहे? नंबर ऑफ मॉलिक्युल्स इज इक्वल टू N इंटू Avogadro's नंबर, दॅट इज Na. काय करायचं? नंबर ऑफ मोल्सला तुम्हाला काय करायचं आहे? Avogadro's नंबर ना मल्टिप्लाय करायचं आहे. समजलं ना? ओके, तुम्हाला नोन आहे की बाबा 1 मोल ओके म्हणजे किती असणार आहेत? 6.022 इंटू 10 टू द पॉवर 23 मॉलिक्युल्स असणार आहेत. पार्टिकल्स म्हणजे काय असणार आहेत? मॉलिक्युल्स, ॲटम्स, बरोबर ना, आयन्स. मी काय केलं इथं? मॉलिक्युल्स लिहिलं.
1 मोल मध्ये ओके किती मॉलिक्युल्स आहेत? 6.022 इंटू 10 टू द पॉवर 23 मॉलिक्युल्स आहेत. समजते ना? ठीक आहे. मग आता जर तुम्हाला ओके नंबर ऑफ मोल्स दिलेले असतील तर 2 मोल्स मध्ये किती, 3 मोल्स मध्ये किती, 4 मोल्स मध्ये किती असं फाइंड आउट करू शकता ना. करेक्ट ना? ओके मग n मोल्स मध्ये किती, काय कराल तुम्ही? मल्टिप्लिकेशन कराल n मोल. समजलं ना? त्याच फॅन इस्टॅब्लिश केलेला आहे हा फॉर्म्युला. ओके n इंटू 6.022 इंटू 10 टू द पॉवर 23 डिवायडेड बाय व्हॉट 1. हे काय आहे? इथं मॉलिक्युल्स आहेत आणि हे काय आहेत? मोल आहे. दिस इज अगेन मोल. मोल मोल गेट कॅन्सल्ड. ठीक आहे. किती येतं? n इंटू 6.022 इंटू 10 टू द पॉवर 23 मॉलिक्युल्स येतं. लिहिलं फॉर्म्युला येतं डायरेक्टली. नंबर ऑफ मॉलिक्युल्स इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स इंटू अवोगॅड्रोज नंबर. अंडरस्टूड? कुठून आला फॉर्म्युला हे सांगितलं तुम्हाला. आता फॉर्म्युला विसरू नका. ओके कॅल्क्युलेशन कडे जाऊया. Calculate, question घ्या. Calculate the number of moles and molecules in 64 gram of oxygen. ठीक आहे. आता इकडे केअरफुली लक्ष द्यावं ना. ऑक्सिजन असं मेन्शन केलेलं आहे आणि ऑक्सिजन कशामध्ये एक्झिस्ट असतो? O2 च्या फॉर्म मध्ये एक्झिस्ट असतो. जोपर्यंत तिथे ऑक्सिजन ॲटम असं म्हणत नाही ना ओके तोपर्यंत ॲटम्स घ्यायचे नाहीत. समजलं ना? ऑक्सिजन असं मेन्शन केलेलं असेल ना ओके तर O2 घ्यायचा. नायट्रोजन ॲटम्स मेन्शन केलं असेल तर नायट्रोजन सिंगल ॲटम घ्यायचा. नुसतं जर नायट्रोजन मेन्शन केलेलं असेल तर काय N2 घ्यायचा. समजलं ना? ओके येस. हायड्रोजन असं मेन्शन केलं असेल H2 घ्यायचा. समजलं का? हायड्रोजन ॲटम मेन्शन केलं असेल ओके तर काय करायचं? सिंगल ॲटम घ्यायचं. समजलं ना? ओके ऑक्सिजन असं मेन्शन केलेलं असेल ऑक्सिजन ओनली तर O2 घ्यायचा. ऑक्सिजन ॲटम असं मेन्शन केलेलं असेल ऑक्सिजन ॲटम तर O घ्यायचा सिंगल. समजलं नाही? नोट करून ठेवा. नायट्रोजन कुठल्या फॉर्म मध्ये असतो? नॅचरली ऑकरिंग नायट्रोजन. बघा N2 च्या फॉर्म मध्ये असतो तो. सिंगल नायट्रोजन स्टेबल नसतो, लक्षात ठेवा. तो कंबाईन होतो दुसऱ्या नायट्रोजन सोबत. ठीक आहे ना? आणि नायट्रोजन ॲटम असेल आयन असेल तसं मेन्शन करतात सिंगल. करेक्ट. ओझोन ओके कुठल्या फॉर्म मध्ये राहतो? ओझोन O3. फॉस्फरस काय असतो? P4. हे पुढे सांगतो मी त्याला. ॲटॉमिसिटी वगैरे काय आहे त्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला पुढे सांगतो. हे फक्त लक्षात ठेवा की ऑक्सिजन म्हटलं की O2 असतो आणि ऑक्सिजन ॲटम म्हटलं की सिंगल ॲटम. ठीक आहे. नायट्रोजन म्हटलं की N2. नायट्रोजन ॲटम म्हटलं की काय? सिंगल नायट्रोजन. अंडरस्टूड? ओके गिवन काय आहे बघा. कॅल्क्युलेट द नंबर ऑफ मोल्स अँड मॉलिक्युल्स इन 64 ग्रॅम ऑफ ऑक्सिजन. कुठल्या फॉर्म मध्ये? O2 च्या फॉर्म मध्ये आहे. ठीक आहे. काय रिक्वायरमेंट आहे बघा. नंबर ऑफ मोल्स फाइंड आउट करायचे आहेत. ओके एक नंबर ऑफ मोल्स फाइंड आउट करायचे आहेत. दुसरा काय फाइंड आउट करायचं आपल्याला? मॉलिक्युल्स फाइंड आउट करायचे आहेत. गिवन काय आहे? मास ऑफ O2 किती आहे? 64 ओके ग्रॅम. हे गिवन आहे तुम्हाला. त्याच्यावरनं N फाइंड आउट करायचं, कॅपिटल N फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे ना? ओके मग मोलार मास काय आहे? मोलार मास पण रिक्वायर्ड आहे ना, M रिक्वायर्ड आहे. हे कसं फाइंड आउट कराल तुम्ही? ओके MO2 कॅपिटल M O2 इज इक्वल टू एका ॲटमचा मास किती असतो? 16 बरोबर ना? ओके इंटू 2 ॲटम्स आहेत ना म्हणून 2 इज इक्वल टू हाऊ मच? 32. कशामध्ये घ्याल? ग्राम पर मोल मध्ये. कुठला मास आहे? मोलार मास आहे.
समजलं ना, 32 ग्राम. सो नंबर ऑफ मोल्स फर्स्ट n इज इक्वल टू काय असणार आहे, m डिवायडेड बाय कॅपिटल m किती आहे 64 डिवायडेड बाय कॅपिटल M 32 बरोबर आहे ना. ओके इज इक्वल टू 2 काय असतील हे मोल, 2 मोल. करेक्ट. नंबर ऑफ मोलिक्युल्स सेकंड n इज इक्वल टू n इंटू व्हॉट Na इज इक्वल टू n किती आहे स्मॉल n 2 बरोबर आहे ना. कशामध्ये आहे मोल मध्ये आहे. Na कशामध्ये असतो मॉलिक्युल्स मध्ये असतो, लक्षात ठेवा मॉलिक्युल्स पर मोल. ओके इंटू 6.022 इंटू 10 टू द पॉवर 23 आलं लक्षात हे. येस डबल करा किती होईल 12.044 इंटू 10 टू द पॉवर 23 मॉलिक्युल्स. हे मॉलिक्युल्स पर मोल आहे. युनिट समजले ना तुम्हाला. हा मोल मध्ये आहे आणि हा काय आहे मॉलिक्युल्स पर मोल. पर मोलला इन्व्हर्स लिहू शकता. मोल पर मोल गेट कॅन्सल्ड, रिमेनिंग इज मॉलिक्यूल ॲज इट इज ठेवलं. समजलं का बळानो. अगोदर काय मास गिवन होता. ओके त्या मास वरनं काय केलं आपण नंबर ऑफ मोल्स फाइंड आउट केले बाय युजिंग दिस फॉर्म्युला. ओके लॅटर ऑन नंबर ऑफ मॉलिक्युल्स फाइंड आउट केलं. क्लियर. ठीक आहे. ओके बळानो एक होमवर्क साठी क्वेश्चन देतो. हे खूप केअरफुली करा. आज काय स्टडी केलं आपण मोल कन्सेप्ट स्टडी केला बरोबर आहे ना. ओके 1 मोल म्हणजे किती पार्टिकल्स इक्वल टू दी ॲव्होगॅड्रोज नंबर. ठीक आहे. ॲटॉमिक मास जो आहे ॲटॉमिक मास युनिट मध्ये तोच कशामध्ये असतो ग्रॅम पर मोल मध्ये. एका मोलचा मास म्हणजेच काय आहे येस दॅट ॲटॉमिक मास इन ग्रॅम. ग्रॅम ॲटॉमिक मास म्हणजेच काय असणार आहे येस दॅट मोलार मास बरोबर आहे ना. ओके तुम्हाला रिलेशन समजलेत. ओके ते रिलेशन्स प्रॅक्टिस करा. ठीक आहे ना. ओके काय काय सांगितलं तुम्हाला 1 मोल is equal to 6.022 into 10 to the power 23 particles. Okay, this is very important. त्याच्यानंतर मोलार मास is equal to mass of 1 mole atoms. Okay, किंवा काय लिहिलं आपण yes mass of 6.022 into 10 to the power 23 okay atoms in gram. करेक्ट ना. ठीक आहे. मग मोलार मास कशाने इंडिकेट करतो आपण कॅपिटल M ने. मोलार मास ऑफ NaOH इज इक्वल टू काय लिहाल तुम्ही मोलार मास 40 ओके ग्रॅम पर मोल. मॉलिक्युलर मास कसं लिहिलं होतं आणि मोलार मास कसं लिहिलं. ठीक आहे ना. ओके ह्या दोन गोष्टी समजल्या तुम्हाला आता. ओके मोलार मास ऑफ CO2 कुठलाही फाइंड आउट करू शकता आता. ठीक आहे ना. किती येईल 44 ग्रॅम पर मोल. मोलार मास ऑफ NaCl 58.5 ग्रॅम पर मोल. म्हणजेच काय की ॲटॉमिक मासेसची सम केलं इथं बरोबर आहे ना. ओके मग इथं युनिफाईड मास होता ॲटॉमिक मास युनिट त्याचंच कन्व्हर्जन कशामध्ये केलं ग्राम मध्ये केलं. ओके येस नंबर ऑफ मोल्स मास डिवायडेड बाय मोलार मास. नंबर ऑफ मॉलिक्युल्स इज इक्वल टू n इंटू ॲव्होगॅड्रोज नंबर म्हणजेच काय n इंटू 6.022 इंटू 10 टू द पॉवर 23. क्लियर आहे. ठीक आहे. एक होमवर्क घ्या बळानो. कॅल्क्युलेट होमवर्क साठी कॅल्क्युलेट द नंबर ऑफ मोल्स
and molecules in 6 gram urea. ठीक आहे, 6 ग्राम युरियामध्ये तुम्हाला काय फाइंड आउट करायचं आहे, नंबर ऑफ मोल्स फाइंड आउट करायचे आहेत आणि मॉलिक्युल्स फाइंड आउट करायचे आहेत. ओके, मग तुम्हाला युरियाचा फॉर्म्युला नोन असला पाहिजे, मग तो अगोदर फाइंड आउट करा. फॉर्म्युला ऑफ युरिया, ठीक आहे ना, नेक्स्ट लेक्चरमध्ये देतो मी तुम्हाला, डोंट वरी, पण तुम्ही ट्राय करा. फॉर्म्युला फाइंड आउट करा, त्याच्यानंतर त्याचा मोलार मास फाइंड आउट करा. ठीक आहे, मग नंबर ऑफ मोल्स फाइंड आउट करायचे, मॉलिक्युल्स फाइंड आउट करायचे. ठीक आहे ना. ओके, खूप महत्त्वाचा. ओके बाळांनो, टॉपिक आज स्टार्ट केला आपण, सब टॉपिक, त्याच्यामध्ये मोल कन्सेप्ट. ठीक आहे, येस, कंटिन्यू रहा, कन्सिस्टंट रहा. येस, हा मोल कन्सेप्ट जो आहे तो नंबर ऑफ चॅप्टर्समध्ये फिजिकलमध्ये तुम्हाला येणार आहे परत. ठीक आहे ना. ओके, येस, टुडे विल स्टॉप हियर. ऑल द बेस्ट.